सोलापुरातील बहुचर्चित अनगर नगर परिषद निवडणुकीला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे। अनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला स्थगिती दिली गेली आहे। नगराध्यक्षासह सर्व सदस्यांच्या निवडणूक निकालाला स्थगिती देण्यात आलेली आहे। अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे आणलेले होते। त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार करत तिथपर्यंत गेलेली होते। नंतर तिथे तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला। परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले। तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला। तरीही तिथली अजून अंतिम निकालाची प्रत ही माझ्या हाती आलेली नाहीये। आता ती आज प्रत संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे। तसं जर पाहिलं तर 20 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे। पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करणार आहे। अनगरकरांच्या पापाचा घडा जो आहे तो भरत आलेला आहे। हा नियतीचा फेरा आहे। 2-2, 3-3 वेळेला त्यांना फुगड्या खेळायची वेळ येते आहे। किती वेळेला फुगड्या खेळायच्या आता वयोमानानुसार ते झेपायचंही नाही। परंतु आम्ही आता आमचा उज्ज्वला थेटे यांचा जो अर्ज न्यायालयामध्ये अवैध ठरवला गेला किंवा आमचा अपील फेटाळलं गेलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत। राज्य निवडणूक आयोगानं अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला जी स्थगिती दिलेली आहे ही स्थगिती तोपर्यंत कायम ठेवावी जोपर्यंत उज्ज्वला थेटे यांचा नामांकन अर्ज अवैध ठरवण्याच्या संदर्भातला अंतिम निकाल उच्च न्यायालय देत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी आम्ही उच्च न्यायालयात करणार आहोत।